शरद पवार साहेबांचा नकली मानसपुत्र जितेंद्र आव्हाड, त्यालाच आम्ही जितुद्दीन म्हणतो, यांनी काल जे वक्तव्य केलं की आमचे या 130 कोटी भारतीय जनतेचे श्रद्धास्थान असलेले राम हे जंगलात मटण आणि मांसाहारी होते असं म्हणणारा या भारत देशातला एक, त्याला त्याच्या डोक्याचे स्क्रू ढिले झालेले आहे असं वक्तव्य ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे जितेंद्र आव्हाड उर्फ त्यांना आपण हे म्हणू जितुद्दीन। आता पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती संपवण्याची सुपारी जितेंद्र आव्हाडांनी घेतली की काय असं वाटायला लागलं। ज्या शिर्डीच्या परिसरामध्ये, साईबाबाच्या परिसरामध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं जे एक तुमचं हे सुरू होतं, काय म्हणतात त्याला आपण, अधिवेशन, अशा ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी असं बोलणं म्हणजे एक प्रकारचं 130 करोड जनतेचं अपमान करणं आहे, याच्यात काही तोमत नाही आहे। बरं, असे वारंवार हिंदू देवतांच्या विरोधात संतापजनक वक्तव्य करण्यामध्ये ते एकदम माहीर आहेत आणि असं वक्तव्य करून आपल्या कसं तरी मीडियामध्ये यायचं आणि हे दाखवायचं। सगळ्यात महत्त्वाचं, मोठ्या शरद पवार साहेबांच्या समोर असं वक्तव्य ज्या जितेंद्र आव्हाडांनी केलं ना, तो खरंच शरद पवारचा मानसपुत्र तर कधीच होऊ शकत नाही आणि नकली मानसपुत्र आहे याच्यात काही वाद नाही। एकदा अशीच घटना घडली की ज्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यानंतर ते रडत होते आणि सांगितलं की बरोबर जमाखिनी, म्हणजे असे नकली मानसपुत्र शरद पवार साहेब ठेवतील असं मला वाटत नाही। जितेंद्र आव्हाडांनी 130 कोटी जनतेची, भारताच्या 130 कोटी जनतेची माफी मागावी अशी आमची भावना आहे। जर त्यांनी माफी नाही मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराच्या वतीनं तीव्र आंदोलन दुपारपर्यंत करेल, याच्यात काही वाद नाही। राम मांसाहारी होता हे का पाहायला गेले होते का, की राम मांसाहारी होता की काय होता म्हणून काहीतरी बोलायचं? राम म्हणे आमच्या ओबीसी समाजाचा आहे। अहो, तुम्ही तर रामाचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहे। तुम्ही कसं काय रामाचं नाव घेतलं? कारण का तुम्ही 24 तास मटण मच्छीनं म्हणजे मांसाहारी तर तुम्ही आहात। तुम्ही रामाला कशाला बदनाम करून राहिले? म्हणून आम्ही त्याचा निषेध करून राहिलो। अजित स्वतः शरद पवार असताना किंवा तो कार्यक्रम खरं तर राष्ट्रवादीचा जो अंतर्गत कार्यक्रम होता त्यामध्ये अशा पद्धतीचं लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य करतंय, तर शरद पवारांचं त्याला समर्थन आहे असं वाटतंय? मला असं वाटत नाही की शरद पवार साहेबांचं त्याला समर्थन राहील, कारण की त्याने शरद पवार साहेबांची उरली सुरली राष्ट्रवादी संपवण्याची सुपारी कोणत्या तरी एका पक्षाकडून घेतलेलं वाटतं असं मला निदर्शनात आलं। कारण की शरद पवार साहेब असं वक्तव्य कधीही खपवून घेऊ शकत नाही। हा त्यांचा नकली मानसपुत्र कसं काय बोलला हे ते त्यांना विचारल्याशिवाय। अरे, रोहित पवारांनी सांगितलं ना की या प्रकारचं वक्तव्य करण्यापेक्षा जर डेव्हलपमेंट किंवा महाराष्ट्राच्या भल्याचं जर वक्तव्य केलं तर ते चांगलं आहे। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जितेंद्र आव्हाड करून राहिले, म्हणून त्याचा निषेध जितका आपण निषेध करू तितकं कमीच आहे। अजित पवार साहेबांना उपमुख्यमंत्री केलं म्हणूनच जितेंद्र आव्हाड मंत्री झाले। मला माहिती आहे ना जितेंद्र आव्हाड कसे फिरत होते मंत्रिपदासाठी म्हणून, आणि जे खातं दिलं ते खातंही चांगला माल खातं दिलं ना, त्यांचा म्हणण्याचा अधिकार नाही आहे। आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही पवार साहेबांना सांगितलं की अजितदादाचे दरवाजे बंद कर। और तुमची ताकद तरी आहे का? आपला एक मतदारसंघ कसा तरी सांभाळून राहिले? तुमच्यामुळं तर या राष्ट्रवादीतले कितीतरी लोक गेले सोडून।
जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्ही ना मी 1999 पासून बरोबर आहो आपण. काय तुमच्या या बोलण्याने काही कोणाचं हे होणार नाही. अजित पवार साहेबांची जी उंची आहे त्या उंचीची तुम्ही बरोबरी नाही करू शकत. तुम्ही हे असंच वक्तव्य करून फक्त प्रसार माध्यमात फक्त हे करू शकता की मी असं केलं मी तसं केलं. तुम्ही नकली मानसपुत्रात शरद पवार साहेबांनी याच्यापासून सावध राहावं असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.